गुड मॉर्निंग स्टुडंट. SDM मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याच्यावरचा पुढचा भाग घेतोय. काल पूर्ण वर्गसंख्येच्या एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या जर 25 असेल तर त्या पूर्ण वर्गसंख्येचं वर्गमूळ कसं काढायचं याची आपण काही उदाहरणं पाहिली. तुम्हाला खूप सोपं ते गेलं आणि खूप चटकन तुमची उत्तरे येत होती. म्हणजे तुम्ही एकाग्र बसलेला होतात. काही जणांचं ऑलरेडी त्यांनी लर्न केलेलं असेल. कारण काही का असेना आपल्याला ते जमतं हे महत्वाचं, बरोबर. आता पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानचा अंक आणि त्या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानचा अंक यांचा जो संबंध आहे किंवा आपल्याला दिलेली संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे की नाही हे ओळखता येण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारी माहिती आता आपण घेऊ. ती म्हणजे काय? वर्गमूळ आणि वर्ग संख्येच्या एकक स्थानचा अंक. वर्गमूळ व वर्गसंख्या. वर्गसंख्या म्हणजेच काय? पूर्ण वर्गसंख्या. यांच्या एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक. आता आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक असतात, बरोबर. आता हे झाले पूर्ण वर्गसंख्येचं एकक स्थान. मग मी फक्त वर्ग असं इथे लिहिते. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तिच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी काय असेल? अशा पद्धतीने आपण या सर्व संख्यांच्या बाबतीत विचार करू. वर्गमूळाचे एकक स्थान काय असेल? इथे वर्गसंख्येचे एकक स्थान 0 असेल तर वर्गमूळाचे एकक स्थान सुद्धा 0 असेल. तसंच वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 1च असेल. आणि पहा 1 1 1 हे अंक कसे आहेत? 1 गुणिले 1 बरोबर 1, है की नाही? तसंच 9 गुणिले 9 बरोबर 81. एकक स्थानी किती आला? 1. म्हणजेच काय? ज्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 आहे तिच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 1 असेल नाहीतर 9 असेल. समजलं? आणि पहा आता 4 आपल्याला माहिती आहे 2 गुणिले 2 बरोबर 4, है ना. आणि 8 गुणिले 8 8 8 64. एकक स्थानी 4 असणाऱ्या दोन संख्या कोणत्या? मग जेव्हा आपल्या वर्गमूळाच्या एकक स्थानी पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 4 असेल तेव्हा वर्गमूळाचं एकक स्थान हे 2 किंवा 8 असेल. 2 किंवा 8. आता पूर्ण वर्गसंख्येचं एकक स्थानी जर 5 असेल तर वर्गमूळ असलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5च असेल. आता 6. आता माझ्या ॲरो करण्याच्या पद्धतीवरनं लक्षात आलं तुमच्या की एकक स्थानी कोणते तरी 2 अंक असू शकतात, बरोबर. पहा 4 गुणिले 4 बरोबर 16, है ना. एकक स्थानी किती आले? 6. आणि 6 गुणिले 6 बरोबर 36. एकक स्थानी 6 काय असेल? 4 किंवा 6 हा अंक असेल, बरोबर. आता 9 जर पूर्ण वर्गसंख्येचे एकक स्थान असेल तर त्याची वर्गमूळ असणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असू शकतात? पहा
ते तर तुम्हाला पण सांगता येईल आता. 7 गुणिले 7 केलं, 7 7 49 आणि सर्वात अगोदरचं सोपं 3 त्रिक 9, म्हणजे एकक स्थानी 7 किंवा 3 असला पाहिजे. बरोबर. आता बघा बाळांनो, ज्या 2 संख्या वर्गमुळाच्या एकक स्थानी असू शकतात त्यांची बेरीज करा. 1 अधिक 9 2 अधिक 8 4 अधिक 6 3 अधिक 7, ह्या सर्वांची बेरीज काय येते? 10 येते. बरोबर. समजलं. आता हे लक्षात ठेवून आपल्याला पुढे आणखी काही ट्रिक्स वर्गमूळ काढण्याच्या शिकायच्या आहेत. काही उदाहरणं पण आपण सरावासाठी घेणार आहोत. फक्त हे लक्षात घ्या की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात, आपल्याला माहिती आहे. बर. 2 3 7 8 समृद्धी, काय म्हणायचं तुला बेटा? हा, 2 3 7 8 हे अंक नसतात एकक स्थानी. बरोबर. ठीक आहे. बेरीज 10 आली, हे पण उत्तर आलं. शाबास, व्हेरी गुड. अलर्ट आहात तुम्ही सर्वजण, ऍक्टिव्हली बसलेले तासाला, असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, 0 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 0, 1 असेल तर 1 किंवा 9, 4 असेल तर 2 किंवा 8, 5 5च, आणि आणखी एकदा 5 घेतला तर 5 अधिक 5 10 होईल. बरोबर. आता इथे 6 जेव्हा एकक स्थानी असतो तेव्हा वर्गमुळाच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असू शकतो. त्या पद्धतीचं आपण उदाहरणही घेऊ प्रत्यक्ष. आता जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 असतील तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असू शकतो. बरोबर. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊ की दिलेल्या संख्यांमधील पूर्ण वर्ग संख्या कोणती. पूर्ण वर्ग संख्या ओळखायची आपल्याला, आणि मग दशांश चिन्ह असलेला वर्ग असलेल्या संख्येचं वर्गमूळ काढणं किंवा वर्ग करणं, या मुद्द्याकडे जाऊ. पूर्ण वर्ग संख्या ओळखायला आपल्याला उदाहरणं दिलीत बघा. घ्या पर्याय, तुम्ही ओळखली तरी पण चालेल, मग मी गरज असेल तर स्पष्टीकरण देईल. पहिली संख्या आहे आपल्याला 67 45. प्रश्न काय आहे आपला? खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? दुसरी संख्या आहे 31 47. तिसरी आहे 84 28 आणि चौथी 46 24. चला प्रयत्न करा आणि उत्तर टाका. आपल्याला काय करायचंय? एकक स्थानच्या अंकाचा विचार करायचा आहे. कधी गरज भासली तर एकक आणि दशक दोन्ही स्थानच्या अंकांचा विचार करायचा आहे. ती पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही हे बघण्यासाठी. आपण आता याचं काही वर्गमूळ प्रत्येक संख्येचं काढत बसणार नाही, तेवढा वेळही आपल्याकडे परीक्षेत नसतो. बरोबर. वा वा वा, समृद्धीने उत्तर टाकले 46 24. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. बर ठीक आहे. सोहमने ऑप्शन 3 टाकले, आणखी क्षितिजाने पण ऑप्शन 3 टाकले. बर, काही जणांचं ऑप्शन 3 येते. बर, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. हा, आता काहींचं ज्यांचं पर्याय क्रमांक 3 आलं, पहा बाळांनो, सर्वात पहिले पर्याय क्रमांक 3 ची शक्यता कशी संपते? एकक स्थानी 8 आहे, म्हणून त्याची शक्यता सुद्धा आपल्याला वाटत नाही की तो पूर्ण वर्ग आहे. सुरुवातीला कोणकोणत्या संख्या पूर्ण वर्ग असू शकतात? 7चा आणि 8चा विषय संपला पहिलेच. बरोबर, कारण एकक स्थानी म्हणजे एकक स्थानी 7 आणि 8 असल्यामुळे हे दोन पर्यायांचा आपण विचारच करायचा नाही. उरला पर्याय तिसरा आणि पहिला आणि चौथा. पहिल्या पर्यायामध्ये एकक स्थानी 5 आहेत, परंतु एकक आणि दशक स्थान मिळून 25 नाहीत.
म्हणून ही पूर्णवर्ग संख्या नाही. समजलं? आणि एकक स्थानी 4 असलेली संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकते. म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. समजलं सर्वांना? आता आपण यात म्हटलो हे पर्याय नाही म्हणजे हा पर्याय आहे, पण खरंच ही पूर्णवर्ग संख्या आहे का? आपण वर्गमूळ काढून पाहू आणि त्या निमित्ताने वर्गमूळ काढण्याची एक ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे. हां, या संख्येचं आपण वर्गमूळ काढू. आता जेव्हा एकक स्थानी 4 असतो त्यावेळेला कोणाच्या पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणत्या 2 शक्यता आहे? 2 आणि 8. बरोबर? बेदुने 4 आणि आता आपलं अगोदर शिकलोय म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असतील. आता हे झालं एकक स्थानचा अंक आपण ओळखला. मग दशक स्थानचा अंक ओळखायचा आहे वर्गमूळाचा. मग आता ह्या 2चा विषय आपण कॅन्सल करायचा. आपल्याकडे उरले 46. बरोबर? 46 मधून वजा होणारी पूर्णवर्ग संख्या बघा, टाका कोणती आहे? मोठ्यात मोठी. 46 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्णवर्ग संख्या सांगा. मग आपल्याला लगेच दशक स्थानचा अंक शोधता येईल आणि एकक स्थानी नेमका 2 आहे का 8 आहे ते पण सांगता येईल. 36. व्हेरी गुड. हां, आता 36चं वर्गमूळ 6 ते पण सर्वांना येईल. म्हणजे आपल्या वर्गमूळाच्या दशक स्थानी 6 असतील. हां, आता 2 की 8 याचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण जी पूर्णवर्ग संख्या विचारात घेतली, सॉरी आपला कोणता अंक आला? 6. आता 6 आणि 7 त्याच्या पुढचा अंक घेऊन यांचा गुणाकार करायचा. बघा बरं का ट्रिक. 6 7 42. आता 42 ही संख्या 46 पेक्षा छोटी की मोठी याच्यानुसार एकक स्थानचा अंक 2 की 8 हे आपल्याला ठरवायचं. दशक स्थानचा अंक मिळाला. येतंय लक्षात? आता 46 हे जे स्थान आहेत ही संख्या 42 पेक्षा मोठी. म्हणून आपल्याला एकक स्थानामध्ये जे 2 शक्यता होत्या त्यातली मोठी शक्यता कोणती? 8. बरोबर? आणि म्हणून या संख्येचं वर्गमूळ आपण काढलं 68. हवं तर गुणाकार करून बघा तुम्ही. काल एक जणाने विचारलं होतं बघा, फॉर्म्युला मेथडने आपण वर्ग केला होता ना, म्हणाले मॅडम गुणाकाराच्या पद्धतीने सांगा. आपण गुणाकार करून पहा 68चा वर्ग. तुम्ही स्वतःही करून पाहू शकता. ज्यांना वाटतं लक्ष देणे म्हणजे समजून घेण्याची गरज आहे पहा. 8 8 64 असे 4, 4 6, 8 6 48 आणि 6 54. बरोबर? आता 6 8 48, 4 4, 6 7 36 आणि 4 40. हे 4 8 आणि 4 12चे 2, 1 5 आणि 1 6 आलं. बरोबर आहे? 68चा वर्ग. समजलं सर्वांना? आता बघा काय ट्रिक आहे किंवा कशा पद्धतीने 4 अंकी संख्येचं वर्गमूळ काढायचं. हां, ते पुन्हा एकदा सांगते. एकक स्थानी कोणता अंक आहे त्याचा विचार करायचा. पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 आहे म्हणजेच वर्गमूळ असलेल्या संख्येचे एकक स्थानी काय असू शकतं? 2 आणि 8. मग 2 1 8 आहे ते आपल्याला अजून ठरवायचंय. त्याच्यापूर्वी काय करायचं? दशक स्थानचा अंक शोधण्यासाठी आपले 2 अंक इकडचे सोडायचे. कारण का? आपण एकक स्थानचा अंक ठरवलाय म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येतलं एकक आणि दशक स्थान आपलं कॅन्सल होईल. उरलेली जी संख्या आहे तिच्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या आपण शोधली. ती होती 36.
आणि मग 36चं वर्गमूळ जे आहे तो आपला दशक स्थानचा अंक आहे. समजलं? आणि मग काय केलं, दशक स्थानचा अंक 6 मिळाल्यानंतर त्याच्या लगेच येणारी संख्या किंवा अंक 7, त्या दोन्हींचा गुणाकार केला. 6 7 42. आता ह्या क्रिया कशा सांगायला मला जरी वेळ जातो तरी खूप चटकन होणार आहेत, बरोबर. कमीत कमी वेळामध्ये क्रिया होणारी आहे, गुणाकार करत बसण्यापेक्षाही किंवा प्रत्येक हे आपण वर्गमूळ काढणं, अवयव पाडणे वगैरे त्यापेक्षाही ही ट्रिक आहे 4 अंकी संख्येच्या बाबतीतली. मग आपण काय केलं, 6 7 42. 42 हे 46 पेक्षा मोठे की छोटे हा विचार केला. आपल्याला पूर्ण वर्ग संख्येचा विचार करायचा आहे, त्यात 46 होते, ते मोठे आहेत, म्हणून वर्गमुळातल्या संख्येचं एकक स्थान मोठं असेल म्हणजे 8. हा, ठीक आहे, जाऊ पुढे आपण. आता बघा, काही सोपी पण उदाहरणं आपल्याला विचारली जातात. आपल्याला दशांश चिन्ह असलेल्या संख्येचं वर्ग आणि वर्गमूळ याच्या संदर्भात अभ्यास करायचा होता. समजा 0.5 ह्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. लिहिताना आपण कसं लिहिणार, अतिशय सोपं सांगते मी. 0.5 गुणिले 0.5 आणि त्याचं उत्तर काय येईल आपलं, गुणाकार 5 5 25 येतो. तुम्ही उभी मांडणी करून गुणाकार करून पाहिला तरी चालेल. आता दशांश चिन्ह उजवीकडून इथे 1 घरानंतर आहे आणि इथे पण 1 घरानंतर आहे, म्हणजे आपल्याला इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 0.25 हा याचा वर्ग झाला. तसाच आपण 0.4 चा वर्ग करू शकतो. आपल्याला माहिती आहे 4 चौक 16 आणि इथे 1 घरानंतर दशांश चिन्ह आहे उजव्या बाजूने, म्हणून आपल्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये 2 घरानंतर दशांश चिन्ह येईल. आणि जर समजा आपल्याला 0.04 चा वर्ग करायचा असेल तर 4 चा वर्ग 16 आपल्याला खात्रीपूर्वक माहित आहे, परंतु आपल्या संख्येमध्ये उजवीकडून 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून आपल्याला आपल्या पूर्ण वर्ग संख्येत 4 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचे. हे झाले 2, आणखी 2 आपल्याला तयार करायचे, म्हणजेच 0.0016 हा 0.04 चा वर्ग आहे. समजलं? आता हे लक्षात घ्या की पूर्ण वर्ग दशांश चिन्ह असलेल्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक आणि दशक स्थान म्हणण्यापेक्षा दशांश चिन्हानंतर उजवीकडे किती अंक असतात किंवा किती डिजिट असतात. इथे किती आहेत, 2. इथे किती आहेत, 2. वरती पहा, इथे किती आहेत, 4. आणखी एखादं उदाहरण घ्यायचं. पहा, समजा आपल्याला 0.25 चा वर्ग करायचा आहे. 25 चा वर्ग किती येतो, आपल्याला माहिती आहे 625. आणि कालच्या आपल्या ट्रिकने जरी केला तुम्ही तरी चालेल. 5 चा वर्ग 25, 2 च्या पुढची संख्या 3 बेत्रिक 6, 25 च्या डावीकडे 6 म्हणजे 625. हा झाला 25 चा वर्ग, बरोबर. दशांश चिन्ह इथे किती घरानंतर आहे, 2. मग आपल्याला किती घरानंतर द्यायचं आता, 4. 3 ऑलरेडी आपल्याकडे आहे, चौथं तयार करा. 0.0625 हा झाला याचा वर्ग. समजलं? वर्गमूळ काढताना लक्षात घ्यायचं की जर आपल्याला विचारलं 0.000625, चला उत्तर टाका. खूप सोपं आहे, टाका उत्तर. अगोदरची बरीच उत्तर आलेली आहेत. बर, 0.025 चा हा वर्ग आहे असं अपूर्वाने टाकलंय उत्तर. आणि प्रगती पण आहे, भरपूर जण आहे. अतुल, बर, भैरवी, भरपूर जण. श्रावणी, मी सर्वांची नाव वाचू शकत नाही. श्रीराज,
सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 0.025 हा वर्ग होता. आता पहा, याच्यामध्ये उजवीकडून 3 घरानंतर दशांश चिन्ह होतं आणि पूर्णवर्ग संख्येमध्ये 3 आणि 3 6. म्हणजे वर्ग करताना दशांश चिन्ह किती घरानंतर येतात हे लक्षात घ्या. इथं 3 ची दुप्पट 6 आहे, इथं बघा 2 ची दुप्पट 4. म्हणजे दशांश चिन्ह असलेली पूर्णवर्ग संख्या त्याच्यामध्ये नेहमी आपल्याला उजव्या बाजूने जितक्या डिजिट किंवा अंकानंतर दशांश चिन्ह असतात ती नेहमी समसंख्या असते. म्हणजे 2 घरानंतर असतं, 4 नंतर असतं, 6 नंतर असतं. समजलं? घ्या एक उदाहरण देते, अतिशय सोपं. (0.0225) वर्गमूळ काढा. 0.0225. खूप सोपं आहे, सर्वांनाच उत्तर येतील. हा ठीक आहे, कोणाकडनं 0 डबल झाला? समृद्धी का? बर, वा वा, व्हेरी गुड. खूप पटापट उत्तर आली मुलांची. 0.15. आता बघा, मी म्हटलं ना सर्वांचीच नावं घेऊ म्हणजे घाई आपला वेळ पण जातोय. सोहम भोर नवीन उत्तर देणारा दिसतोय कालपासनं मला. बाकीचे आपले नेहमीचे विद्यार्थी आहेत. शाबास, व्हेरी गुड. हा 0.15 हे त्याचं वर्गमूळ आहे. आता आणखी उदाहरण देते तुम्हाला मी. खूप सोपं. चला, प्रश्न दिसलाय ना बाळांनो फळ्यावर? त्याचं वर्गमूळ सांगा. टाका उत्तर पटापट. मग पुढचं उदाहरण देते मी. 10.5. बर, श्रीकांत माने 110.5 आलं बाळा तुझं. सोहम वाडेकर का कोण आहे रे? नाव वाचताना मला थोडासा प्रॉब्लेम आला. छान, व्हेरी गुड. 10.5 उत्तर टाकलेले. बस, जवळजवळ 99% विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला व्यवस्थित समजले. आता पुढे जाऊ आपण. 10.5 हे त्याचं वर्गमूळ आलं. पुढचा प्रश्न घ्या, तुमच्यासाठीच देते. 0.5 गुणिले, म्हणजे कंसात दिले तुम्हाला 11.05 वजा 9.05 बरोबर पी असेल तर पी ची किंमत काढायची. तुम्हाला पर्याय देऊ का? बघा, आपल्याला पी ची किंमत काढायची. पर्याय देते. पहिला पर्याय आहे 0.05, दुसरा आहे 0.5, तिसरा 1 आणि चौथा 2. तुम्ही मला फक्त ऑप्शन्स टाकले तरी चालतील हा बाळांनो. चला, पर्याय 3. बर, श्रीकांतचं फक्त ऑप्शन नंबर 2 आलेला आहे. नंतर अमरीन आहे का? अमरीनचा 1 आलाय. 3 आणि 1 आलाय काहींचा. बर, समृद्धीचा 3 आलाय. 2 कोणाचा आलाय आणखी? अक्षदा की काय? 1 मिनिट. हा, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर 1 असं आहे नाही का? 3 आणि 1 ऑप्शन असं नाहीये. हा, बर बर बर. भरपूर जण तासामध्ये उत्साहाने सहभागी होतात. आता स्पष्टीकरण कोणाला हवं असेल तर यस टाका पटकन, आणि नसेल तर मग आपण पुढे जाऊ. हा, बर. गौरी रोकडेचं 1 उत्तर आलंय. बरोबर आहे. ऑप्शन 3 थोरात. वा वा. पार्थ पहिल्यांदा सहभागी झाला बाळा.
गौरी रोकडे, हां हो, शाबास, व्हेरी गुड. म्हणजे स्पष्टीकरणाची गरज आहे. अरे ऐकू येत नाही, एक मिनिट, तुझं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बाळा. अपूर्वा पाटील, तू नेटवर्क मध्ये बसून बघ बरं. अरे नाही, समृद्धीने पण टाकलं, व्हॉइस क्लिअर येत नाही. एक मिनिट हा बाळांनो, बघू आपण काय प्रॉब्लेम येते. बरेच 3-4 जणांनी टाकलंय, मग इथून प्रॉब्लेम असेल, खात्री करते. हा हॅलो, आता येतोय का बघा सर्वांना. तुम्हाला जर आवाज येत असेल क्लिअर तर तुम्ही मला सांगा बरं. आला, बर, आता येतोय, ठीक आहे. माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे असं सांगताय तुम्ही मला. बर आता बघा, येतोय का आवाज. फक्त येत असेल तर किमान 4-6 जणांनी मला हो हो टाकलं तर पटकन कळेल, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. हां ठीक आहे, येतोय आता. बर, आता ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आलंय. बऱ्याच जण म्हणजे त्यांना स्पष्टीकरणाची गरज आहे. बघा बाळांनो, ह्या दोन्हींची पहिली काय करा, सबट्रॅक्शन करा. इकडचे डिजिट जे आहेत दशांश डेसिमल पॉईंट नंतरचे ते सेम आहेत, म्हणून तिथे काय येणार 0. मग 11 - 9 2.00 त्याची सबट्रॅक्शन येईल, म्हणजे वजाबाकी आली 2. आणि त्याला गुणायचं किती नाही आपल्याला 0.5. याचा गुणाकार किती येईल 5 2 10 आपल्याला माहिती आहे. आणि इथे एक डिजिट म्हणजे एक घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून इथे एक घरानंतर दशांश चिन्ह, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. समजलं आता. ठीक आहे, घेऊ आपण पुढचा प्रश्न. कोणत्या 2 धनपूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि प्रश्न काय आपला, कोणत्या 2 धनपूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे. मी तुम्हाला प्रश्न देते, ट्राय करा. ज्यांचं आधी झालेलं असेल त्यांचं उत्तर येईल पण बरोबर, आणि कोणाला काही शंका असेल तर मग मी सांगते. हां, त्याचे ऑप्शन्स, पहिला 59 व 58, दुसरा 49 व 48, तिसरा 61 व 62, आणि चौथा 51 व 52. टाका, ज्यांना जमतंय त्यांनी उत्तरं टाका. कोणाला गरज असेल तर स्पष्टीकरण आपण करणार आहोतच. बर, आकांक्षाचा ऑप्शन 3 आलाय. हा, अमरीनचं फर्स्ट ऑप्शन आलाय. त्याच्यानंतर नवीन कोणी जॉईन केले बाळा नाव टाकत जा बरं का, नोटिफिकेशन. एक आन्सर आलंय अमरीन नंतर, छान, पण नाव नाही आलेलं बाळा तुझं. अतुलचा ऑप्शन नंबर 1 आलाय. बर, सोहमचा पण आलाय. तेजस्विनी ऑप्शन नंबर 1, व्हेरी गुड. अतुल, अपूर्वा, पोपळघट, बर बर बर, व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं आलंय ऑप्शन नंबर 1. आता कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज असेल तर सांगा. बर, काजल कदमचं पण आलंय, स्पष्टीकरणाची गरज आहे. क्षितिजा म्हणते. बर, बऱ्याच जणांना नाही वाटतं. क्षितिजा आणि समृद्धी म्हणते स्पष्टीकरणाची गरज आहे. बघा, ज्या 2 धनपूर्णांकांच्या वर्गांची बेरीज आपल्याला सांगितले, फरक सांगितलाय 117. आता यातल्या कोणत्या 2 संख्यांची बेरीज 117 येते, तर 59 आणि 58.
म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 117 असेल त्यांच्या वर्गातील फरक 117 येणार आहे. बघा साधं उदाहरण, ज्यांना समजलं नाही त्यांनी 5 अधिक 6 बरोबर 11. दोन संख्यांची बेरीज 11 आहे ना, त्यांच्या वर्गातील फरक पाहू आपण. 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36. किती आला फरक? 11 येतो. 36 वजा 25 बरोबर 11. याच्यावरनं मग हे लक्षात ठेवा, कोणाला गरज असेल बघा, ज्यांना स्पष्टीकरणाची गरज होती त्यांनी हे लक्षात ठेवा की दोन संख्यांची बेरीज ही त्यांच्या वर्गांच्या फरका इतकी असते. हा गुणधर्म आपण इथे वापरला आणि हे उदाहरण सोडवलं. समजलं? आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. घ्या, अतिशय सोपं, तुम्हालाच देते सोडवायला. .09 अधिक 0.49 बरोबर. ऑप्शन देत नाही वेळ वाचवण्यासाठी. टाका तुम्ही उत्तर पटकन, आणि खूप वेळ आपण वेट पण करणार नाही. बर, काहींचं 0.10 आलंय, काहींचं 1 आलंय. 0.58. समृद्धी बाळा काहीतरी गोंधळ करते सोडवताना. ज्यांचं उत्तर 1 आलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. याचं वर्गमूळ घेतलं आपण, किती येईल ते? 0.3. आणि याचं वर्गमूळ घेतलं, 49 हा 7 चा वर्ग आहे, 0.7 बरोबर. यांची बेरीज करा. दशांश चिन्ह असलेल्या संख्येची बेरीज करत असताना जर अडचण येत असेल तर त्याला उभी मांडणी करा. याच्यामध्ये आपण 0.3 मिळवू. 7 आणि 3 10 झाले. आणि बेरजेत बाळांनो हे घ्या, लक्षात घ्या, 0.10 ज्यांचं उत्तर आलं त्यांनी गुणाकाराच्या क्रियेप्रमाणे दशांश चिन्ह दिलेलं असावं असं वाटतं मला. बेरजेमध्ये आपल्याला इथे 1 घरानंतर दशांश चिन्ह आहे ना, मग उत्तरामध्ये 1 घरानंतरच येणार. हे लक्षात ठेवा. गुणाकारामध्ये दुप्पट होते, म्हणजे ती बेरीज होते त्यांच्या त्या डिजिटच्या ह्याच्यानुसार. लक्षात आलं? त्याच्यामुळे कदाचित ते 0.10 काहींचं उत्तर आलं असेल. घ्या पुढचा प्रश्न. वेळ आपल्याकडे कमी आहे पण एक प्रश्न होऊ शकतो बाळांनो. बघा, वर्गमुळात त्याचंही वर्गमूळ आणि त्याचं वर्गमूळ. आता इथे संख्या दिलेली आपल्याला 625 आणि त्याच्या बरोबर किती असं विचारलंय. तुम्हाला ऑप्शन देते बघा, लक्ष दिले. वर्गमुळात त्याचं वर्गमूळ, त्याचं वर्गमूळ, म्हणजे वर्गमुळात शेवटी आतमध्ये आपण लिहिले 625. तुम्हाला ऑप्शन दिले 5 चा 0 घात. दुसरं ऑप्शन आहे 5. तिसरं आहे 5 चा 1/2 घात. आणि चौथा ऑप्शन आहे 125. बहुतेक आपण याच्या उत्तराची चर्चा करेपर्यंत आपला वेळ संपणार आहे बाळांनो. टाका पटापट उत्तर. बरं, 5 आलंय काहींचं उत्तर. बघू, आणखी वेगळं उत्तर असेल तर टाका. पर्याय क्रमांक 3 आलंय. बर, कोण आहे? सोहम वाडेकर का? त्याचा पर्याय 1 आलाय. भैरवीचा पर्याय क्रमांक 3 आलाय. ठीक आहे. बर, पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. याचं फक्त मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देते की पहिल्यांदा याचं वर्गमूळ घेतलं, बाहेरचं हे वर्गमुळाचं चिन्ह तसंच राहील, आतलंही तसंच राहील. याचं वर्गमूळ घेतलं 25 बरोबर. आता याच्या पुढे जाऊन हे चिन्ह काढायचं असेल तर त्याचं वर्गमूळ घ्यायचं. उत्तर किती आलं? 5. म्हणजे वर्गमुळात 5. पण हा ऑप्शन आपल्याला नाहीये. 5चं वर्गमूळ आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो? दुसरे मूळ किंवा वर्गमूळ बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं बाळांनो?
आता एक उदाहरण देते, तुम्ही घरी सोडवा. पूर्णवर्ग संख्या कोणती ते ओळखायचा. 0.225 खालीलपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती असा आपला प्रश्न आहे. दुसरं 2.25. तिसरं ऑप्शन 22.5 आणि चौथा 0.00225. आता तुम्ही त्याचं उत्तर काढा फक्त. ठीक आहे, थांबू आपण. उद्या पुन्हा ह्याच वेळेला भेटू.